सहन मला होत नाही, बिलकुल सहन होत नाही मला. मला अजून विचार येतात की नाही, हे सगळी गोष्टी सहन करण्यापेक्षा आत्महत्या करू. मला असं येतात माझे, अजून मला डोक्यामध्ये विचार येतात. तरी पण मी विचार करते की नाही, माझी आईने आत्महत्या केली. मी 27 वर्षाची होती त्यावेळेस. पण आज माझी आई 27 वर्षाची असताना 2 मुलाबाळांची आई, धनंजय मुंडे सारखे लवेबल व्यक्तीच्या प्यार माझ्यासोबत असताना मी आजपर्यंत माझी आईला माफी दिली नाही की कशाला मला सोडून गेली. माफी दिली नाही त्यांना की तू एकटी मला कशाला सोडून दिली. तो आज मला असं वाटतं की जरी मी आत्महत्या केली, रागामध्ये येऊन मी आत्महत्या केली, तो आज माझ्या मुलाबाळांना कोण बघणार आहे? हे व्यक्ती तो जे खाण्याच्या खर्च देतात ते पण देणार नाही. हे व्यक्ती इतका नीच व्यक्ती आहे. त्याच्यासाठी मी आज खूप वेळे मी विचार करते. कधी कधी मला जसं रात्री 2 वाजे नींद माझी उघडते. मुलांशी त्यांचे संबंध चांगले आहेत, मुलांशी त्यांचं कॉन्टॅक्ट. हा, मुलांशी आणि त्यांच्याशी खूप चांगले पिता पण आहे, खूप चांगले. आजपर्यंत मुलींना कधी डांटते कैसे है, डांटना भी नहीं आता उनको, डांटना आता ही नहीं है. बच्चों के साथ इतना प्यार, बेटे को बहुत ज़्यादा, जान से ज़्यादा प्यार करते बेटे को. आणि बहुत मुलींच्या सोबत खूप चांगले रिश्ते आहे. त्याच्यासाठी मला पण असं वाटतं त्यांचे रिश्ते चांगले होऊ द्या. पण जे मुलींचा जे हक आहे, आज जसे मी 27 वर्ष गप्प राहिली आणि त्यानंतर मला आज असे रोडवरती सोडून दिला, माझी गाडी उचलून गेले, माझे घरावरती निलामीची नोटीस काढली, इतकी खालची पातळीवर गेले, मला जेलमध्ये टाकला. असं काहीतरी फायनान्शियल ऑब्स्टिकल्स माझे मुलींचे समोर याय नाही, त्याच्यासाठी मी आज कानून पद्धतीचे लढाई लढते. पण तुमच्याकडे आता पुरावे आहेत, तुम्ही कोर्टासमोर सादर केलेत तुमच्या लग्नाचे पुरावे, किंवा तुम्ही वसियतनामा म्हणताय किंवा स्वीकृतीनामा, त्यांच्याकडनं असं सांगण्यात येते की हे खोटे पुरावे आहेत, खोटी कागदपत्र तुम्ही तयार करून घेतली. ते कोर्टाच्या आहे ना, कोर्ट करतील न्याय त्याच्यावरती पण, की खोटे आहे की खरे आहे. आणि मी ओरिजिनल कॉपी पण दाखवू शकतो मीडियावरती, खरी आहे की खोटी आहे. एक मंत्री ऐसे किसी पेपर पे अंगूठा नहीं लगाएगा, और बिफोर मी नोटराइड डॉक्युमेंट आहे वो, और त्यांचे जे दलाल आहे राजगणवेट, त्यांची साईन आहे त्याच्यावरती. माझे जे साक्षीदार होता तो त्याची साईन तो अजून राहिलेली आहे, मी केली पण नाही. क्योंकि माझ्या वकिलांनी सांगितले की नाही केली तो करू नका, अजून तुम्ही काही ॲड करू नका याच्यामध्ये, क्योंकि आता तुमच्या जे आहे न्याय प्रविष्ट आहे, तर तुम्ही काहीही चेंज पेपरमध्ये करू शकत नाही. तो ये न्यायालय याच्यावरती पण न्याय करतील. लग्नाचे पुरावे आहेत तुमच्या? सगळे आहे माझ्याकडे, आमचे फोटो व्हिडिओ पण आहे. तो परली पोलीस स्टेशनमध्ये आहे, आयपॅडमध्ये. माझे USB, आयपॅड, लॅपटॉप सगळे घेऊन गेले होते ना ज्यावेळी मला जेलमध्ये टाकलं गेलं होता. बघा, हे लोकांना फक्त माझे पुरावे पाहिजे होते. ॲट्रॉसिटीमध्ये कधीही बाय लॉ झडती होत नसते, होत नाही ॲट्रॉसिटी केसमध्ये. पण त्यांनी 40 पोलीसवाले माझे घरावरती पाठवले. DYSP स्वतः परलीतून आला होता आणि माझे घरती झडती घेतली, पूर्ण पुरावे माझे घेऊन गेले परलीमध्ये.